तब्बल 900 वर्षांपूर्वी जेव्हा जगात वीज नव्हती, युरोपमध्ये लोक अजून नीट कपडेही घालत नव्हते, तेव्हा महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात एका अज्ञात शिल्पकाराने दगड कोरला आहे. कसं शक्य आहे हे? आज 2024 मध्ये आपल्याकडे डायमंड कटर्स आहेत, CNC मशीन्स आहेत, तरीही असा आरशासारखा दगड बनवायला आपल्याला महिने लागतात. मग 12व्या शतकात हे टेक्नॉलॉजी कोठून आली? त्यांच्याकडे कोणतं गुपित होतं जे काळाच्या ओघात हरवलं? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा प्रवासावर जाणार आहोत जिथे विज्ञान संपतं आणि आश्चर्य सुरू होतं. हे आहे कोपेश्वर मंदिर, भारतातील एक असं मंदिर ज्याचं छप्पर उघड आहे, जिथे नंदी नाहीये आणि जिथे दगड चक्क आरशासारखे बोलतात. आज जे तुम्ही पाहणार आहात त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यात खिद्रापूर या गावी आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव. पण या मंदिराच्या रचनेतच पहिलं रहस्य लपलंय. तुम्ही कधीही शिव मंदिरात गेलात तर तुम्हाला महादेवासमोर कोण दिसतं? नंदी. बरोबर, नंदीशिवाय शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते. पण कोपेश्वर मंदिरात गाभायात शिवलिंग आहे, पण समोर नंदी नाही. का? जगातलं हे एकमेव शिव मंदिर असेल जिथे नंदी नाहीये. याची कथा खूप रंजक आहे. कोपेश्वर म्हणजे रागावलेला ईश्वर. जेव्हा सतीचा अपमान झाला तेव्हा महादेव कोपले होते. ते इथे येऊन शांत बसले. नंदी त्यांना समजवण्यासाठी गेला, पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तो कुठे थांबला? तर इथून काही अंतरावर कर्नाटकात येडरूर नावाच्या गावी. आता इथे सायन्स बघा. येडरूरमध्ये एक स्वतंत्र नंदीचं मंदिर आहे. जर तुम्ही नकाशावर एक सरळ रेष ओढली तर येडरूरच्या नंदीची नजर भिंती तोडून, नदी ओलांडून थेट खिद्रापूरच्या कोपेश्वर शिवलिंगावर पडते. हे दोन गावांमधलं अंतर कमी नाहीये. 900 वर्षांपूर्वी GPS नसताना, सॅटेलाइट नसताना त्यांनी दोन मंदिरं एका सरळ रेषेत कशी बांधली असतील? हे जिओग्राफिकल अलाइनमेंट आजही इंजिनियर्सना कोड्यात पाडतं. या मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला 95 खांब दिसतात, पण स्वर्गा मंडपाचे जे 48 खांब आहेत ते साधे नाहीत. जरा झूम करून बघा. या खांबांवर तुम्हाला गोल रिंग्स दिसतील, एकदम परफेक्ट गोल. कुठल्याही माणसाने हातात छिन्नी आणि हातोडा घेऊन दगडाला इतका गोल आकार देणं शक्य नाही. जर एक घाव चुकला असता तर पूर्ण दगड वाया गेला असता. आजचे मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणतात हे काम फक्त लेथ मशीनवर होऊ शकतं. लेथ मशीन म्हणजे काय? ज्यामध्ये दगड वेगाने गोल फिरवला जातो आणि एका जागी हत्यार धरून त्याला आकार दिला जातो. पण प्रश्न हा आहे, 40 टन वजनाचा दगड वेगाने फिरवण्यासाठी किती ताकद लागली असेल? आज आपल्याकडे इलेक्ट्रिक मोटर्स आहे, तेव्हा काय होतं? काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की त्यांनी हत्तींचा वापर करून एखादी गिअर सिस्टीम बनवली असावी, किंवा नदीच्या प्रवाहाचा वापर करून टर्बाईन सारखी शक्ती निर्माण केली असावी. आणि फिनिशिंग, या दगडांना मिरर पॉलिश आहे. आज ग्रॅनाइटला अशी चमक आणण्यासाठी कारखान्यात 7 प्रकारची केमिकल्स वापरावी लागतात. मग प्राचीन भारतीयांकडे कोणतं केमिकल होतं की त्यांना वनस्पतींचं असं काही ज्ञान होतं जे आज लुप्त झालंय? तुम्हाला त्या खांबांमध्ये 900 वर्षांनंतरही स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसतो. हे बघून प्रश्न पडतो, आपण प्रगत आहोत की ते जास्त प्रगत होते? हे मंदिर फक्त सुंदर नाहीये, तर ते मजबूत आहे. तुम्हाला माहित आहे, या पूर्ण मंदिरात कुठेही सिमेंट किंवा चुना वापरलेला नाही. मग हे मंदिर उभं कसं आहे? याला म्हणतात इंटरलॉकिंग सिस्टम. म्हणजे एका दगडात खाच पाडून दुसरा दगड त्यात अडकवणे. याचा फायदा काय होतो? जेव्हा भूकंप येतो तेव्हा सिमेंटने बांधलेल्या इमारती पडतात, पण हे मंदिर भूकंपाच्या धक्क्याने हलेल, पण पडणार नाही, कारण त्याचे सांधे लवचिक आहे. म्हणूनच इतकी शतकं उलटूनही हे मंदिर दिमाखात उभं आहे. मंदिराचा पाया बघा, तिथे 92 हत्ती कोरलेले आहेत. याला गजपीठ म्हणतात. त्याचा अर्थ असा की हे पूर्ण मंदिर त्या 92 हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरलंय. प्रत्येक हत्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे आहेत. कुणी शांत आहे, कुणी रागात आहे, तर कुणी मस्तीत आहे. पण इतक्या सुंदर मंदिराला इतिहासाची एक काळी बाजू सुद्धा आहे. तुम्हाला मंदिरात अनेक मूर्तींचे हातपाय तुटलेले दिसतील. का? कारण 16व्या शतकात जेव्हा मुघल बादशाह औरंगजेब दक्षिणेवर चालून आला होता तेव्हा त्याने या मंदिरावर घाव घातले. असं म्हणतात की औरंगजेबाची मुलगी या मंदिराचं कोरीव काम बघून इतकी खुश झाली की तिने वडिलांना हे मंदिर पूर्ण पाडण्यापासून रोखलं. त्यामुळे मंदिर वाचलं, पण त्याच्या अंगावर आजही त्या आक्रमणाच्या जखमा आहेत. मित्रांनो, आज आपण जगभरातली आश्चर्य बघायला परदेशात जातो. पिरॅमिड्स बघतो, आयफेल टॉवर बघतो, पण आपल्या महाराष्ट्रात
आपल्या कोल्हापूरच्या मातीत एक असं आश्चर्य लपलंय ज्याची दखल जगाने घ्यायला हवी होती. कोपेश्वर मंदिर हे फक्त दगडांचं मंदिर नाही, ते पुरावा आहे आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा. ते पुरावा आहे की आपण विज्ञानात कोणाच्याही मागे नव्हतो. लेथ मशीन्स असोत किंवा खगोलशास्त्र, हे ज्ञान आपल्या रक्तात होतं. आज हे मंदिर दुर्लक्षित आहे. तिथे तेवढी गर्दी नसते जेवढी असायला हवी. पण जर आपण, तुम्ही आणि मी या वारशाबद्दल बोललो नाही तर हा इतिहास काळाच्या ओघात हरवून जाईल. तुम्ही कधी कोपेश्वरला गेला आहात का? नसाल गेला तर या पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात नक्की प्लॅन करा. जेव्हा तुम्ही त्या स्वर्गमंडपात उभे राहून आकाशाकडे बघाल तेव्हा तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आठवेल. तुम्हाला या मंदिराचं कोणतं रहस्य सर्वात जास्त भारी वाटलं? त्यांचे लेथ मशीन्स की नंदीची जागा? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत लागली आहे, त्यामुळे एक लाईक तर बनतोच. आणि हो, हा व्हिडिओ प्रत्येक मराठी ग्रुपवर शेअर करा. जगाला कळू द्या भारताचं लॉस्ट टेक्नॉलॉजी काय होतं. भेटूया लवकरच एका नवीन आणि थरारक विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.